नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. हिंगोली पोलीस पाटील पदाचे विद्यार्थी कालपर्यंत बरेचसे मेसेज करत होते, की सर निकाल केव्हा लागणार आहे? तर मित्रांनो फायनली नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची मुलाखत झालेली आहे, तर त्या विद्यार्थ्यांचा आता फायनल जो निकाल आहे, तो निकाल या ठिकाणी येणार आहे. तर त्याचं जे नोटिफिकेशन आहे इथं म्हणलेलं आहे बघा, मुलाखती तात्पुरत्या निवडल्या गेलेल्या उमेदवारांची यादी 25/2/2026 रोजी दुपारी प्रकाशित केली जाणार आहे. तर बघा आज दिवसभर तुमचं वेबसाईटकडे लक्ष असणं आवश्यक आहे. कारण दिवसभरामध्ये केव्हाही दुपारी म्हटल्यानंतर कदाचित 12 वाजेपर्यंत ही यादी जी आहे ती प्रकाशित होणार आहे. पण मित्रांनो लक्षात ठेवा, ही यादी म्हणजे तुमची फायनल यादी नसणार आहे. म्हणजे मुलाखतीत तात्पुरत्या इथं म्हटलेला आहे. हा शब्द जो दिलेला आहे ना, हा तात्पुरता शब्द एवढ्यासाठी दिलेला आहे, की अजून पुढं काय होणार आहे, तुमची जी पोलीस पडताळणी आहे, ती पोलीस पडताळणी आणि मग त्यानंतर वैद्यकीय चाचणीचं जे वेळापत्रक आहे, ते जाहीर केलं जाणार आहे. इथं तुमचे गट केले जाणार आहेत आणि त्या गटानुसार तुमच्या रोल नंबर किंवा जशी काही नावं असतील त्यानुसार ती लिस्ट प्रकाशित केली जाणार आहे. आणि मग त्या लिस्टनुसार, त्या नावानुसार तुम्हाला या ठिकाणी पोलीस पडताळणीसाठी किंवा वैद्यकीय तपासणीच्या ह्याच्यासाठी तुम्हाला हजर राहायचं आहे. म्हणजे जे तुमचं जिल्हा रुग्णालय आहे, त्या ठिकाणी तुम्हाला बोलावलं जातं आणि तिथं मग तुमची तपासणी केली जाते. आणि दुसरी गोष्ट ज्यांना शारीरिक काही प्रॉब्लेम आहेत, बीपी, शुगर वगैरे त्या नॉर्मल गोष्टी आहेत, त्यासाठी अजिबात घाबरायची गरज नाही. पण ज्यांना अपंगत्व आहे, शारीरिक अपंगत्व असेल तर मात्र या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. अन्यथा बाकीचे जे काही आजार छोटे-मोठे आहेत त्याबद्दल कुठलीही शंका नाही. तुम्हाला तिथून बाद केले जाणार. नाहीतर मुलांची ती एक शंका होती, की अ, आम्हाला कशा पद्धतीनं बाद केलं जाऊ शकतं मेडिकल सर्टिफिकेटमध्ये. तर मेडिकल तपासणीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं जर काही छोटे-मोठे प्रॉब्लेम असतील तर बाद केलं जाणार नाही. पण जर तुम्हाला एखादा शारीरिक व्यंग असेल म्हणजे तुम्ही दृष्टी जास्त 40% पेक्षा जास्त जर तुम्हाला अपंगत्व असेल किंवा एखादा शरीराचा अवयव 40% पेक्षा जास्त अपंगत्व तुम्हाला आलेलं असेल, तर मात्र तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद होऊ शकता. त्यामुळे ही तात्पुरती यादी असणार आहे. यानंतर मात्र पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला, की मग तुम्हाला अंतिम जे आहे, ती नियुक्ती देणार आहे आणि नियुक्ती मग कशा पद्धतीने असते, काय असते, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. पण सध्या आज या ठिकाणी निकाल लागणार आहे. निकाल लागल्याच्या नंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमचं नाव आणि कोणत्या गावचं पोलीस पाटील म्हणून नियुक्ती झालेलं आहे, ते सांगा आणि माझा जो WhatsApp नंबर आहे 9730 61 32 37 या नंबरवरती सुद्धा तुम्ही मला कळवायचं आहे. धन्यवाद.